औरंगजेबाच्या विवाहासंबंधी माहिती ऐतिहासिकदृष्ट्या थोडी विस्कळीत आहे, कारण त्याच्या काळात स्त्रियांबद्दल फारशा अधिकृत नोंदी केल्या जात नव्हत्या. तरीही उपलब्ध माहितीच्या आधारे आणि वेगवेगळ्या इतिहासकारांच्या अभ्यासानुसार त्यांच्या पत्नीबद्दल अधिक माहिती समजते. औरंगजेबाची पहिली आणि सर्वात प्रिय पत्नी दिलरास बानो बेगम हिचा जन्म एक प्रतिष्ठित इराणी घराण्यात झाला होता. ती मोगल साम्राज्यातील एक प्रभावशाली स्त्री होती. औरंगजेबाच्या हृदयात तिचे विशेष स्थान होते. तिच्या मृत्यूनंतर तो अत्यंत दुःखी झाला होता आणि म्हणूनच त्याने तिच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे बीबी का मकबरा हा सुंदर स्मारक बांधले, जो लहान ताजमहाल म्हणून ओळखला जातो. दिलरास बानो बेगम ही त्याच्या 5 मुलांची आई होती. ती अत्यंत हुशार, नीतिमान आणि धार्मिक होती. त्यांची दुसरी पत्नी नवाबबाई हिचे मूळ नाव अनोखाई बाई असे होते आणि ती राजपूत वंशातील होती. मुघल साम्राज्यातील हिंदू-मुस्लिम संबंध सुधारण्यासाठी तिचा विवाह औरंगजेबाशी झाला. इस्लाम स्वीकारल्यानंतर तिला नवाबबाई हे नाव देण्यात आले. तिच्या पोटी औरंगजेबाचा धाकटा मुलगा मुहम्मद कामबख्श याचा जन्म झाला. उदयपुरी महल ही औरंगजेबाची तिसरी पत्नी होती. ती मूळची राजपूत घराण्यातील असल्याचे सांगितले जाते, तर काही इतिहासकार म्हणतात की ती पूर्वी मुघल दरबारातील नर्तिका होती. औरंगजेबाच्या पत्न्यांमध्ये ती शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहिली होती. ती अत्यंत सुंदर आणि कलेची जाण असलेली स्त्री होती. तिच्या मुलावर म्हणजेच मुहम्मद कामबख्शवर औरंगजेबाचा विशेष जीव होता. औरंगजेबाने इतर अनेक विवाह केले होते. काही विवाह राजकीय हेतूसाठी होते. काही ऐतिहासिक साधनांनुसार त्यांच्या 8 ते 12 पत्नी असू शकतात. मात्र मुघल सम्राटाप्रमाणे तो स्त्री संपर्काबाबत फारसा विलासी नव्हता. त्याने आपल्या पत्नीचे योग्य रक्षण आणि सन्मान केला. औरंगजेबाच्या पत्न्यांना फारसे स्वातंत्र्य नव्हते. त्याला धार्मिक आणि शिस्तबद्ध दरबार चालवायचा होता. त्यामुळे स्त्रियांना राजकारणात भाग घेण्याची संधी नव्हती. अकबर आणि जहांगीर यांच्या काळात स्त्रियांना मोठी सत्ता मिळत असे, पण औरंगजेबाने न्यायविरोध केला. त्याने आपल्या पत्नीच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले. त्यांच्या पत्न्यांना मोठे राजकीय अधिकार नव्हते. त्यांचे जीवन मोगल हरममध्ये मर्यादित होते. त्यात ते शिक्षण, संगीत, काव्य आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करीत असत. औरंगजेब स्वतः अत्यंत धार्मिक असल्याने त्याने स्त्रियांना अत्याधिक विलासी जीवन जगण्याची परवानगी दिली नाही. त्याने पत्नींसोबत कधीही कठोर वागणूक दिली असे पुरावे नाहीत, पण त्या अत्यंत मर्यादित जीवन जगत होत्या. औरंगजेबाच्या काळात स्त्रियांना दरबारात आणि राजकीय घडामोडींमध्ये स्थान नव्हते. तो पूर्वीच्या मुघल सम्राटाप्रमाणे स्त्रियांच्या मताला फारसा महत्त्व देत नव्हता. त्यांच्या इतर पत्नींबद्दल फारशा ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नाहीत. बहुतेक विवाह हे राजकीय संबंध दृढ करण्यासाठी झाले होते. औरंगजेबाच्या स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन अत्यंत पारंपरिक आणि कठोर होता. त्यामुळे त्यांच्या पत्न्यांनी राजकीय सल्लागार किंवा प्रभावशाली व्यक्ती म्हणून कोणताही प्रभाव गाजवला नाही. औरंगजेबाच्या मुख्य 3 पत्नी ओळखल्या जातात: दिलरास बानो बेगम, नवाबबाई आणि उदयपुरी महल. त्यांच्या इतर पत्नींच्या नोंदी अस्पष्ट आहेत. तो अत्यंत धार्मिक आणि कठोर शिस्तीचा राजा असल्याने त्यांचा विवाहसंबंध हा केवळ राजकीय किंवा वैयक्तिक कारणांसाठी होता. त्याने पत्नींचा योग्य सन्मान केला, पण त्यांना स्वातंत्र्य दिले नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.